लाजतो कळीचा, स्पर्श होत पाखराचा, वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा, प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या, गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी, रास रंगात भिजते अनुक्षणते केशरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा. सौरभ, काय चाललंय हे सगळं? मी डॉक्टर राधा मनोहर आड गावातले का पोलीस कोठडीत बसली. मला ना मला विश्वासच बसत नाहीये. विश्वास बसत नाहीये? 10 मिनिटं थांब. 2-4 असे तुझ्यासारखे तगडे मच्छर चावले ना, तुझा विश्वास बसेल की आपण स्वप्नात नाही, आपण सत्यात होतो. आणि माझं काय म्हणणं, ही पण सिच्युएशन एन्जॉय करू ना, नाहीतर असा अमृत योग आपल्या आयुष्यात परत कधी येणार? डॉक्टर राधा मनोहर आणि सौरभ धर्माधिकारी एकाच जेलमध्ये, एकाच कोठडीत, एकाच तरफ. वा. तू रस्ता चुकलास आणि हा गोंधळ झाला सगळा. तू जस्ट इमॅजिन, आज हे डासांचं चावणं आणि उद्या घरच्यांचे फटके. काय सॉलिड फीस्ट आहे ना. वाह वाह, क्या बात. हे राधा, फायदे आज ना या डासांमध्ये सॉलिड खळबळ असणार. एकदम पार्टी मूड, चर्चा एकदम. काय ना, त्यांना आपल्यासारखे 2 हट्टेकट्टे मिळालेत ना, तसे हे पोलिसांचं घामट रक्त पिऊन ना वैतागले असते. त्यामुळे आपल्याकडे बघून आज एकदम चर्चा. आज मेन्यू काय? तंदुरी चिकन, स्ट्रॉबेरी केक, तगडी कबाब, असं काय काय काय. सौरभ, काही बोलतोस तू? शी. विश्वास बसत नाही? विचार ना. हा बघ, हा बाबा, हा बघ, हा बघ, हा उडतोय. हा याला विचार. हा बघ, हा चाललाय ना. हा बघ, हा बाबा, हा याला. सवय यायचं नाही, सवय यायचं नाही.
कोण ये काय झालं? अरे काय झालं काय याने मारलं तुला याने नाही ते तिकडे झुरळ झुराय वा वा झुरळ म्हणे मिठी मारण्यासाठी निमित्त पाहिजे होतं. वा वा प्रेमात चांगले मार्क मिळवत आहेत. करा करा प्रेम करा. चाळुंके रात्र झाली असेल तर दिवे घालवून टाका. आपण झोपूया परत. हं करा करा तुम्ही प्रेम करा. इकडे देशाची वाट लागली तरी चालेल पण तुम्ही प्रेम करत राहा. चाळुंके दिवे घालवा म्हणजे त्यांना प्रेम करता येईल. काय ओरडते यार? बस ना, सुरळ असतं होतं ना. इकडे काय यार, मगाशी एवढ्या रस्त्यात भाता मारत होतीस. मी कोणालाही भीत नाही, चोर नाही, दरोडेखोर नाही, खुनी नाही. ते साध्या झुरळाला घाबरतेस काय यार? शी. असू दे, झाडाच्या फांदीला नाही ना घाबरले मी. हो, आता आलं ना झुरळ तर त्याला कानात हळूच सांग. तो बघ सौरभाला, ते घाबरून पळून जाईल. जोक झोप आता. चला सकाळ झाली, ड्युटीवर या. रात्रते साहेब. साहेब कोण आहे? तुम्ही. मग साहेब सांगतोय ना सकाळ झाली म्हणजे सकाळ झाली. चला त्या लव्ह बर्ड्सना बाहेर काढा. चल 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 काढ बाहेर काढ त्यांना लवकर. वा 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 पास झालात तुम्ही. पहिल्या नंबरनं पास झालात. तुम्ही खरंच एकमेकांवर खूप प्रेम करता. अरे मच्छर आणि झुरळामध्ये सुद्धा एकत्र राहिलात कुठली तक्रार न करता. आणि तुम्ही कुठली मर्यादा ओलांडली नाही. आता मला पटलं तुम्ही खरंच रस्ता चुकला होतात. तुमच्या गाडीतलं पेट्रोलही संपलं होतं. तुम्ही एकांत शोधत नव्हता. तुमचे डोळे स्वच्छ आहेत. वा वा
खूप प्रेम करतोस तू हिच्यावर. लग्न नाही झालं तरी म्हणावस लग्न झालंय म्हणून. वा वा वा, खूप प्रेम करतोस. चल असं पुढे ये बाळ, ये. हे घे, हे मंगळसूत्र घाल. हा अहो ते म्हणजे नाही म्हणजे असं नाही म्हणजे या गोड मुलीला धोका द्यायचा प्रयत्न करतोयस की काय? ते काय नाही, हे घ्या रे याला 3rd डिग्री द्या. घ्या. नाही 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 नको. पाहिलं, तुला मारणार ह्या कल्पनेने सुद्धा केवढी घाबरली बिचारी ही पोर. हे काय नाही, हे घे मंगळसूत्र घाल. अहो पण असं अहो कसं पण काय, हे बघ, नाही तर 4-5 खोट्या केसेस ठोकी ना तुझ्या. परत आत टाकेल. टाका रे आत टाका याला. हे मंगळसूत्र. हाल तिला. कशी मनास सावरी एक नदी ती बिचारी, सावलीचे गीत गाता साजती आसवे उरी. क्षण मौनात विरते शब्द बोले तेजी भारी. शुभ मंगल सावधान. कृष्ण नाव जन्मभरी, कृष्ण नाव जन्मभरी. राधा बावरी, राधा राधा बावरी, राधा. चला चला, पाया पडा माझ्या. अष्टपुत्र सौभाग्यवती भवा. हे घ्या. माझ्याकडे बंदे नव्हते आणि टोल नाक्यावर सुटे नव्हते म्हणून त्यांनी हे दिले. घ्या, तोंड गोड करा. हे बघा, आता तुमचं लग्न झालंय तेव्हा लग्न जाहीर करायला वेळ लावू नका. हे यांना बाहेर नेऊन सोडा आणि यांच्या गाडीत पेट्रोल सुद्धा भरा. काय चाललंय? दादा, ड्युटी संपली माझी. आत्ताच्या आत्ता नॅशनल पार्कला जातो आणि आणखीन 4-5 जोडप्यांना पकडून घेऊन येतो. मुला मुलींच्या प्रेमाला प्रोटेक्शन देणं हे तर आपलं काम आहे. अरे आपण हे काम केलं तरच देश पुढे जाईल. तिला कधी फसवू नकोस. खूप प्रेम करते ती तुझ्यावर. ऑल दी बेस्ट, ऑल दी बेस्ट. सॉरी. त्याच्या वतीने मी तुमची माफी मागतो. कशाबद्दल? तुम्हाला इथे डांबून ज्यांनी ठेवलं तो इन्स्पेक्टर नाहीये, तर माझा भाऊ आहे. काय? हो, मी मनापासून तुमची माफी मागतो, कारण दिवसभर तुम्हाला इथे राहावं लागलं. प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड. अहो काय आहे ना, विनय म्हणजे माझा भाऊ, त्याच्या डोक्यावर परिणाम झाला. अहो 15 वर्षापूर्वी त्याला एका पोरीने फसवलं. तेव्हापासून तो वेडापिसा झाला. हा, आता शक्यतो मी त्याला माझ्या सोबत ठेवण्याचा प्रयत्न करीत असतो, त्यामुळे सध्या तो ठीक आहे. पण वर्षातून 1-2दा त्याच्या हातून असं काहीतरी घडतं. आणि असं जेव्हा होतं तेव्हा आपल्या हातून काय घडतंय याचं त्याला भानच नसतं. काय तर म्हणे त्याला प्रेमाची परीक्षा घ्यायची असते. हा, तुम्हाला आजीचं मंगळसूत्रही दाखवलं असेलच. हो. नाही असू दे, राहू दे तुमच्याकडेच. खरं नाहीये ते. हा, पण ते देण्यामागच्या त्याच्या भावना मात्र खऱ्या आहेत. काय ना, आमचा विनय फार साधा आणि सरळ आहे. त्याला असं वाटत असतं की सगळ्यांनी प्रेमाने राहावं. हा, आणि विशेषतः प्रेम करणाऱ्या प्रत्येक जोडप्याचं लग्न व्हावं. सगळ्यांचं भलं व्हावं, या देशाचं भलं व्हावं, असं सारखं वाटत असतं त्याला. आय होप तुम्ही मला समजून घ्याल. हा, कायद्याचा गैरवापर मात्र आम्ही होऊ देत नाही. नो प्रॉब्लेम सर, मी समजू शकतो.
कदाचित मी पूर्वीचा असतो तर खूप धिंगाणा केला असता, पण सध्या मी पण अशाच काहीशा परिस्थितीतून जातोय. त्यामुळे तुमचा भाऊ लवकरात लवकर बरा व्हावा एवढीच देवापुढे प्रार्थना. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक. राधा, एक नीट सोडून ये रे त्यांना. आज जाम धमाल आलेला. आजचा दिवस मी आयुष्यात कधीही विसरणार नाही. आयुष्यात पहिल्यांदा जेलमध्ये काय गेलो, तिकडे तो इन्स्पेक्टर हवालदार. मला ना डाऊट होताच ना की काहीतरी त्याचं डोकं ना ठिकाणावर नाहीये. आणि तसंच निघाल. फॅन्टॅस्टिक आहे. ती जेल, तिथले ते मच्छर, तो इन्स्पेक्टर हवालदार आणि सगळ्यात कहर म्हणजे ते मंगळसूत्र. शुभमंगल सावधान. बघ डॉक्टर राधा मनोहर, आजचा दिवस एन्जॉय केलात की नाही? बघा माझ्यामुळे तुमच्या आयुष्यात केवढे रंग आलेत. पण खरं सांगू राधा, आपण जे नवरा बायकोचं नाटक केलं ना, आणि ते मंगळसूत्र, तो कहर होता, कहर. फॅन्टॅस्टिक. आणि तो इन्स्पेक्टर वेडा होता म्हणून बरं फक्त मंगळसूत्रावरच निभावलं. नाही तर मला वाटलं होतं की आता पाठवतोय बहुतेक जबरदस्तीने हनीमूनला, गोव्याला. बर राधा, एक सिक्रेट सांगायचंय. आज माझा बर्थडे वगैरे नव्हता. ऍक्च्युली ना, काल तू येऊन खूप रडलीस ना, म्हणून मला वाटलं की जरा काहीतरी धमाल करूया, तुला एकदम फ्रेश करून टाकू. सॉरी यार. पण जाम धमाल आली यार, जाम धमाल आली. फॅन्टॅस्टिक.